स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी परत एकदा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं, कालच्या व्हिडिओला एवढा सुंदर रिस्पॉन्स दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू 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 सो मच. थँक्यू युनिवर्स, थँक्यू एव्हरीवन, थँक्यू स्वामी, थँक्यू तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ बघितला. त्यामुळे कालच्या व्हिडिओला एवढा सुंदर रिस्पॉन्स दिला आणि त्याचबरोबर माझ्या स्वप्नातली म्हणजे माझी जी सक्सेस स्टोरी होती त्या सक्सेस स्टोरीला एवढा सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. चला, आज तुमच्याशी एक रहस्य शेअर करणार आहे. हा रहस्य माझ्यासाठी अजूनही उलगडलेला नाहीये. पण एक महत्वाची गोष्ट, जे काही आहे ना ते ऍक्च्युअल रिअलमध्ये घडलेलं आहे आणि रिअलमध्ये घडण्यापेक्षा त्या इच्छा ऑलरेडी पूर्ण झालेल्या आहेत. त्या कुठल्या प्रकारे पूर्ण झालेल्या आहेत त्याही मी तुम्हाला नक्कीच सांगेल. पण इच्छा कुठल्या होत्या त्या शक्यतो मी सांगणार नाही, कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन आणि स्क्रिप्टिंग टेक्निकमध्ये असं सांगितलं जातं की तुम्हाला तुमच्या इच्छा या फक्त आणि फक्त तुमच्या आणि ब्रह्मांडाच्याच लाईनमध्ये असायला हव्या. पण येस, माझी जी इच्छा आहे ती पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला सांगू शकते का? तर हो, 100% मी सांगू शकते. त्यामुळे एक शॉर्टकटमध्ये तुम्हाला मी हिंट देणार आहे. ओके, सो लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये एक खूप 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 अप्रतिम पद्धतीने काम करणारी टेक्निक म्हणजे तुम्हाला मी सांगते जी आहे, ज्याला म्हणतात स्क्रिप्टिंग टेक्निक. स्क्रिप्टिंग टेक्निक त्याला म्हणतात आणि स्क्रिप्टिंग टेक्निकमध्ये तुम्हाला मी सांगते अप्रतिम असे अनुभव येतात. आणि मी आतापर्यंत 3 ते 4 लेटर्स आय थिंक लिहिलेले आहेत. त्यातले 2 ऑलमोस्ट पूर्ण झाले आहेत आणि तिसरं जे होतं ना ते ऍक्च्युअली काय झालं मी सांगते. सो बेसिकली तुम्ही जर का ब्रह्मांडावर विश्वास करत असाल, तुम्ही जर का मॅनिफेस्टेशनवर, लॉ ऑफ अट्रॅक्शनवर आणि त्याचबरोबर ब्रह्मांड आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करून देतो यावर विश्वास करत असाल तर हा व्हिडिओ बघा, नाहीतर मग हा कामाचा नाही तुमच्या. कारण माझ्याबरोबर जे घडलेलं आहे तुम्हाला समक्ष दाखवणार आहे, प्रूफ दाखवणार आहे, म्हणूनच तुम्हाला हा व्हिडिओ आज मी घेऊन आलेली आहे. सो ही आहे माझी डायरी ज्याच्यावर आर लिहिलेला आहे. ओके, आर लिहिलं आहे या डायरीवर. सो आर म्हणजे रोहिणी, बरोबर? आर म्हणजे रोहिणी. ही माझी स्क्रिप्टिंग टेक्निकची डायरी आहे, ज्यामध्ये मला जर का एखादं स्वप्न, माझं जर का एखादी इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे तर ती मी ब्रह्मांडाला लेटर टू युनिवर्स किंवा लेटर टू माझे ब्रह्मांड, म्हणजेच आपले ब्रह्मांड नायक म्हणजे स्वामींना, माझ्यासाठी कोण आहे ब्रह्मांड नायक? माझ्यासाठी माझे स्वामी आहेत. माझ्यासाठी कोण आहे युनिवर्स? माझ्यासाठी कोण आहे ब्रह्मांड? म्हणजेच माझे स्वामी. तर तुम्हाला कोणत्या तरी एका इष्टदेवतेला तुम्हाला हे ठरवावं लागतं की तुम्ही कोणाला ती गोष्ट समर्पित करत आहात. सो माझ्यासाठी ब्रह्मांड हे खूप मोठं आहे, हे विशाल आहे, हे मोठं आहे आणि जिथे माझ्या इच्छा मी माझ्या तिथपर्यंत पोहोचवल्या की त्या पूर्ण होतात. ओके, सो माझी ही डायरी आहे अशा पद्धतीने मी घेतली होती, ज्याला आर नाव आहे कारण माझं नाव रोहिणी. सो त्या पद्धतीने मी ह्याच्यामध्ये आहे ना माझ्या काही इच्छा लिहिलेल्या आहेत. आता मी पहिलंच पेज दाखवते. सो हे आहे, ठीक आहे. तर ते काय झालंय काय नाही हे मी पुढे सांगते तुम्हाला. सो हे बघा, इथे अशा पद्धतीने माझ्या ज्या इच्छा आहेत त्या लिहिलेल्या आहेत. तर ही कलरफुल बुक आहे. सो काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला मी. सो बेसिकली ही जी आहे ही अशी कलरफुल बुक आहे ज्याच्यामध्ये मी माझ्या इच्छा लिहिते. ओके, आता एक दाखवते तुम्हाला माझ्याबरोबर काय झालं, तुम्हाला दाखवते. सो हे आहे सगळ्यात पहिले युनिवर्सला थँक्यू म्हणून. त्यानंतर इथे आहे माझी इच्छा, जी सगळ्यात पहिलं लेटर मी युनिवर्सला लिहिलं होतं ते म्हणजे पहिलं हे आहे. त्यानंतर अ लेटर टू युनिवर्स हे मी आत्ता काल परवा लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता याच्या पुढे आहे ना हे जे लेटर टू युनिवर्स इथं मी लिहिलेलं आहे ना वरती, हे ना ऑलरेडी बऱ्याच महिन्याआधी म्हणजे 7-8 महिने, वर्ष झालं असेल मी लिहिलेलं होतं. ही सगळी पानं भरलेली होती बरं का, बघा तुम्ही, ही सगळी पानं भरलेली होती. आणि इथे पण तुम्ही बघू शकता श्री स्वामी समर्थ लिहिलेलं आहे. इथं पण माझं एक लेटर लिहिलेलं होतं. ठीक आहे, आणि याच्या मागपर्यंत नसेल, आय थिंक इथंच, इथपर्यंतच एक लेटर लिहिलेलं होतं. आता हे जे लेटर आहे, हे ब्रह्मांडाला जे लेटर लिहिलं होतं हे मी एक काही तारीख ठरवून लिहिलं होतं. जसं की आज आहे 24 डिसेंबर, तर मी लिहिलं होतं की 25 फेब्रुवारी 2025, म्हणजे मी मागच्या वर्षी लिहिलं होतं 24 मध्ये. तर 25 फेब्रुवारी 2025 अशी तारीख मी एक्झॅक्ट मला आत्ता माहिती नाहीये. तर मी लिहिलं होतं तेव्हा 25 फेब्रुवारी 2025 अशी लिहिलेली असेल की ह्या तारखेला माझं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू स्वामी, थँक्यू एव्हरीवन. सगळ्यांना मनपूर्वक कृतज्ञ होत आहे, सगळ्यांना मनपूर्वक थँक्यू म्हणत आहे, कारण माझी ही इच्छा जी आहे ती पूर्ण झालेली आहे. ऍक्च्युली कोविडमध्ये मी एक जॉब करत होते. त्या जॉबमध्ये ऑनलाईन टीचिंगचा जॉब होता आणि काही कारणास्तव तो जॉब जो आहे तो डिस्कंटिन्यू झाला आणि त्यामुळे मला नंतर
फायनान्शियल थोडेसे प्रॉब्लेम्स यायला लागले. म्हणून मग मी उगाच विचार केला की अरे मी उगाच तो जॉब सोडला असं तसं वगैरे. ही जी आहे कोविडमधली गोष्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर वर्ष गेलं फेब्रुवारीमध्ये, लास्ट टू लास्ट फेब्रुवारीचं सांगते मी. तेव्हा ॲक्च्युली ना मी मॅनिफेस्टेशन टेक्निकची ही डायरी जी आहे ती ही लिहित होते. सो मला तेव्हा ही जी टेक्निक तेव्हा समजली आणि तेव्हा मी हे लेटर लिहिलं. आणि मी हे लेटर लिहिलं होतं आय थिंक मार्चच्या जवळपाससाठी, की मार्चमध्ये मला असा असा जॉब लागलेला आहे जिथे मी घर बसल्या हे काम करते आणि मला म्हणजे टीचिंगचा जॉब होता आणि मला त्याच्यातनं चांगलं इन्कम व्यवस्थित मिळत आहे, अशा पद्धतीने मी ते लिहिलं होतं. सो त्याला मी तुम्हाला सांगते त्याच्या वेळेस ना ऑनलाईन स्कूलिंग होतं. ते ऑनलाईन स्कूलमध्ये मला जॉब हवा होता आणि मला काय झालं, प्रयत्न चालू होते. सगळ्यात महत्त्वाचं, ब्रह्मांडाला जरी तुम्ही एखादी गोष्ट सांगितली, तुमचे प्रयत्न थकता कामा नये, प्रयत्न थांबता कामा नये. प्रयत्न जे आहे ते चालू होते. सो कुठे ना कुठे अप्लाय करणं, कुठे ना कुठे शोधत राहणं, काहीतरी नवीन बघत राहणं, एव्हरीथिंग चालू होतं. पण ते काय झालं, एका स्कूलमध्ये मला ना कॉल आला, इंटरव्ह्यू झालं, सगळं झालं. पण ॲट द लास्ट नंतर त्याने म्हणले की ठीक आहे आम्ही सांगतो तुम्हाला. आणि सांगितल्यानंतर तुम्हाला सांगते एक्झॅक्ट फेब्रुवारी महिना होता. फेब्रुवारी महिन्यातच मला लगेच मेसेज आला किंवा कॉल आला की ओके यू कॅन जॉईन, तुम्ही उद्यापासून जॉईन करू शकता, असं तसं सगळं झालं. सो फेब्रुवारी मार्च एप्रिल पर्यंत मी सगळं माझं जे आहे पूर्ण केलं. ठीक आहे. तर मला तो जॉब लागला आणि तो जॉब माझ्या स्क्रिप्टिंग टेक्निकनुसारच मला लागला आणि तो जॉब जो आहे तो प्रॉपरली पूर्ण झाला. ठीक आहे. आता ह्या जॉबच्या व्यतिरिक्त ही जॉब जी मी मागितली होती ती जॉब मला मिळाली आणि मिळून आता ती संपली पण. ठीक आहे. आता संपली पण ती जॉब. तर बेसिकली त्या स्क्रिप्टमुळे मला मिळालं होतं म्हणून ते ऑलरेडी झालं. मी हे तुम्हाला आधी सांगते, रहस्य अजून आहे बरं का. त्यानंतर अजून एक इच्छा होती, ज्या इच्छेमध्ये मी माझ्या युट्यूब चॅनलबद्दल 1,00,000 फॉलोअर्स बद्दल बोलले होते. सो ते पण माझे कंप्लीट झाले म्हणून ती इच्छा मी तुम्हाला सांगू शकते. 1,00,000 फॉलोअर्स माझ्या रोहिणी हामकर चॅनलला झालेले आहे. असे मला व्ह्यूज येत आहे, असे मला कमेंट्स येत आहे, असं मी लिहिलं होतं. आणि ॲट द पॉइंट आजच्या डेला एव्हरीथिंग इज फुलफिल्ड. खूप छान पद्धतीने मला रिस्पॉन्स येतो. मला बरेचसे जण मला कमेंट करतात. 1,00,000 फॉलोअर्स, 1,00,000 सबस्क्रायबर्स पण कंप्लीट झालेले आहे इन्स्टावर, युट्यूबवर. सो आता इथे आपल्याला कंप्लीट करायचे आहेत फटाफट 1,00,000 फॉलोअर्स. ठीक आहे. त्यामुळे त्यासाठी खूप 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 धन्यवाद. थँक्यू, तुम्ही सबस्क्राईब केलं आहे त्यासाठी. आणि प्लीज करा, इट्स फ्री, टोटली फ्री, पैसे कुठेच लागत नाही. ओके. दुसरी गोष्ट, त्या 2 इच्छा मी याच्यामध्ये लिहिल्या होत्या. ओके. आता आला आहे रहस्य. रहस्य काय, तर इथं मी इच्छा लिहिली होती आणि इच्छा गायब झाली आहे. बेसिकली या पानावर मी ब्लू पेननी माझी सगळी इच्छा लिहिली होती आणि तुम्ही आता इथे बघू शकता स्पष्टपणे माझी एकही इच्छा इथे दिसत नाहीये, अजिबात दिसत नाहीये. फक्त स्वामींचं नाव आहे, फक्त स्वामींचं नाव, बाकी सगळं गायब झालंय. आणि मी ह्याच पेननी इच्छा लिहिली होती. असं होणार नाही की ते पेन खराब होता म्हणून ते निघून गेलं आणि हे नाही निघालं. तर बघा, स्वामींचं नाव आहे पण बाकी सर्व इच्छा जी आहे ती निघून गेली, ती गायब झाली आहे. सो बेसिकली माझी जी इच्छा होती ती ऑलरेडी कंप्लीट झाली, फुलफिल झाली, संपली. त्याचा टाइम होऊन गेला म्हणून ती इनविजिबल होऊन ती ब्रह्मांडाकडे सबमिट झाली. असं सगळ्यांबरोबर होईल का? नाही होणार. कारण सांगते का नाही होणार. कारण ऍक्च्युली ही जी माझी डायरी आहे ही पावसात भिजली होती. ठीक आहे. माझ्या गॅलरीमध्ये ही जी माझी डायरी आहे पावसात भिजली होती, कुठेतरी ती पडली होती आणि त्यामुळे ती डायरी जी आहे पूर्णपणे, म्हणजे बघा तुम्ही बघू शकता ह्याचा जे असा आकार झालाय हे पावसात भिजल्यामुळे झालेला आहे. आणि भिजल्यामुळे त्यामुळे त्याचे जे अक्षर आहेत ते ब्रह्मांडाला अर्पित झालेले आहे, म्हणजे ब्रह्मांडाने ते एक्सेप्ट करून टाकलेले आहे. पण जादू काय आहे? जादू हे आहे की याच्यातून स्वामींचं नाव गेलं नाही. श्री स्वामी समर्थ तसंच आहे. त्याचबरोबर इथे बघा मी लिहिलेलं आहे अ लेटर टू युनिवर्स. अ लेटर टू युनिवर्स लिहिलेलं आहे आणि ते अजिबात गेलेलं नाहीये. हे सगळं मी आत्ता लिहिलंय आणि हे मागचं होतं. सो अ लेटर टू युनिवर्स हे पण नाही गेलं आणि प्लेन होता. बरं, इकडचं जे आहे हे पण गेलं नाही, हे तसंच आहे. मग जर का पावसात भिजली तर सगळंच मिटून जायला पाहिजे, बरोबर. फ्रंट पेजचं, सेकंड पेजचं, थर्ड पेजचं सगळंच जायला पाहिजे. पण ते गेलं नाही. ओनली ज्या माझ्या इच्छा पूर्ण झाल्या होत्या आणि त्याचं आता काहीच अस्तित्व नाही, त्या इच्छा फक्त ज्या आहे निघून गेल्या. बाकी सगळं आहे. आता एक इच्छा जी इथे राहिली आहे ना बघा, एकच पेज मी तुम्हाला सांगते. हे तर मी आता लिहिलंय. हे पेज फक्त जे आहे, मग हे पण पाण्यात भिजलंय बघा, दिसतंय ना. मग हे पण जायला पाहिजे होतं पण हेही नाही गेलं. आणि इकडं पण जायला पाहिजे होतं, हेही नाही गेलं. पण बाकीचं सगळं निघून गेलं.
सगळं म्हणजे सगळं निघून गेलं, असं नाही व्हायला पाहिजे. तर ही एक जादू आहे. ब्रह्मांड जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट द्यायला उतरतं तर ती तुम्हाला देऊन संपल्यावर त्याला झिरो करून टाकतं, म्हणजे त्याचं काही गरज नाही आहे ऍक्च्युली आता. त्यामुळे ते सगळं तुला मिळाल्यानंतर ते त्याचं दुःख घेऊन किंवा त्याचा आनंद घेऊन तू सारखं सारखं बोलू नये, म्हणून ब्रह्मांड तुमच्याकडून ते घेऊन टाकतं. असे काहीतरी संकेत ऍक्च्युली आपल्याला मिळतात. हे सगळ्यांबरोबरच घडेल का तर असं नाहीये, पण माझ्याबरोबर असं घडलं कारण हे एक जादू होती माझ्यासाठी आणि माझ्या इच्छा ह्या पूर्ण झाल्या. आणि पूर्ण झाल्यावर मला त्याचा एक विश्वास करून दिला की येस तुझ्या इच्छा पूर्ण झाल्या, त्यामुळे आता त्या ब्रह्मांडाकडे कलेक्ट झालेल्या आहेत, त्यामुळे आता तू पुढच्या तुझ्या इच्छा लिहिण्यासाठी सक्षम आहे. अशा पद्धतीने माझी इच्छा जी आहे, मी माझ्या मॅनिफेस्टेशन डायरीमध्ये स्क्रिप्टिंग टेक्निकमध्ये मी माझ्या इच्छा लिहित असते. यामध्ये आता भरपूर लेटर्स आहेत ते मी मध्ये मध्ये, आणि मी आता एक काम करते बरं का, मी असं लेटर वाईज लिहित नाही, मी फक्त एक पान उघडते आणि तिथे लिहायला सुरू करते. असं केलेलं आहे कारण यांनी काय होतं, आपल्याला ती गोष्ट कुठेतरी लिहून ठेवून द्यायची असते, शोधत बसायचं नसतं. म्हणून एक टेक्निक आहे स्क्रिप्टिंगची, ज्याच्यामध्ये तुम्हाला वही घ्यायची आहे, डायरी घ्यायची आहे, ती ओपन करायची, त्या ठिकाणी तुमची इच्छा लिहायची आणि मग बंद करायची आणि ती ब्रह्मांडाला समर्पित करून टाकायची. आपोआप ती इच्छा तुमची जी आहे ती पूर्ण होत राहणार. रोज एक इच्छा लिहिली तरीही चालेल, आठवड्यातून एक इच्छा लिहिली तरीही चालेल. ते कसं करायचं त्याचा व्हिडिओ स्पेशली तुम्हाला जर हवा असेल तर खाली कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करून सांगा की स्क्रिप्टिंग टेक्निकचा व्हिडिओ आम्हाला हवा आहे. त्यामुळे चला, आजचा व्हिडिओ हा जादूचा व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगायचंय. त्यामुळे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. नक्कीच तुम्हाला अजून असे सुंदर व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत. श्री स्वामी.